हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. मिळून साऱ्या जणी या सिरीजमधला आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे सौंदर्याबद्दल. आता स्त्री आणि सौंदर्य हे दोन्ही इनसेपरेबल आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता सौंदर्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सौंदर्य फक्त एक्सटर्नल नाही आहे. तुम्ही सगळ्यात पहिला हे लक्षात घ्या, जेव्हा एखादी स्त्री निरोगी असते, तिचे सगळे पॅरामीटर्स जेव्हा नॉर्मल असतात, ती मानसिकदृष्ट्या हेल्दी असते, तेव्हा ती फारसं काही कुठलंही बडेजाव न करता सुंदर दिसते. आणि जेव्हा आपण ब्युटी किंवा सौंदर्य असं म्हणतो तर ते आपण दोन भागामध्ये बघूया. आज पहिला भाग बघूया इंटरनल ब्युटी आणि दुसरा भाग उद्या बघूया एक्सटर्नल ब्युटी. आता इंटरनल ब्युटी म्हणजे काय, तर आपले सगळे ब्लड पॅरामीटर्स, आपले जे काही ऑर्गन्स किंवा ज्या काही सिस्टीम्स आहेत त्या व्यवस्थित काम करतायत का, किंवा आपल्या जे डिफरंट फेजेस ऑफ वुमनहूड आहेत त्याच्यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे. जे वेगवेगळे आजार आहे, ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे, स्ट्रोक आहे, डायबिटीस आहे, स्त्रियांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण खूप आहे, मेन्स्ट्रुअल ट्रबल्स आहेत, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स आहेत, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत, की ज्याच्याबद्दल स्त्रिया शिक्षित असल्या, कितीही इतर बाबतीत फॉरवर्ड आणि बोल्ड असल्या तरी ह्या सगळ्या हेल्थ इश्यूच्या बाबतीत त्या थोड्याशा अजूनही ओपन व्हायला कचरत आहेत, किंवा पटकन डॉक्टरांशी जाऊन भेटणं, बोलणं, त्याच्याशी रिलेटेड ज्या काही तुमच्या टेस्ट असतील त्या करून घेणं, ट्रीटमेंट पार्ट घेणं, ह्या गोष्टी पटापट करत नाही आहे. आणि मी पहिल्यापासून सांगते की ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही पटकन ॲड्रेस करता, पटकन त्याचं इन्व्हेस्टिगेशन करता, डायग्नोसिस करता आणि जेव्हा त्याच्यावर लगेच ट्रीटमेंट होते, तेव्हा तो आजार आतपर्यंत खोलवर न जाण्यासाठी त्याची फार मदत होते. त्यामुळे आज आपण बघणार आहे स्त्रियांचे हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत ते कशा पद्धतीने आपण डील करू शकतो, आणि त्याच्यामुळं स्त्रीचं एकूणच जे रिअल हेल्थ आहे आणि जी रिअल ब्युटी आहे ती आपण कशा पद्धतीने मेंटेन करू शकतो. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे किंवा सगळ्यात पहिली गोष्ट आहे जी अगदी सोपी आहे, ते म्हणजे दर 6 महिन्यांनी ब्लड वर्क करून घेणं. आता ब्लड वर्क म्हणजे काय, तर स्त्रियांमध्ये एकूणच न्यूट्रिशनचं प्रमाण जरी आता ड्रास्टिकली त्याच्यामध्ये बदल झाला असला तरी आपण मास लेवलला जर बघितलं तर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता म्हणजे ॲनेमिया, B12ची कमतरता आहे, व्हिटॅमिन डीची कमतरता असते, कॅल्शियमची कमतरता असते. आणि ह्या सगळ्या डिफिशियन्सीजमुळं हे सगळे जे आपले पिलर्स आहेत आपल्या हेल्थचे, हे सगळेच खूप डिफिशियंट असल्यामुळं स्त्रीचं एकूणच आरोग्य फार ढासळलेलं असतं. म्हणजे जे ग्लो पाहिजे किंवा त्या स्त्रीच्या काय म्हणू शकतो आपण, एक प्रकारचं ते रिफ्लेक्शन ऑफ हेल्थ जे असतं ते कुठेही दिसत नाही. आणि ह्या टेस्ट करून घेणं इतक्या सोप्या आहेत की तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियनना भेटा की मला खूप थकल्यासारखं वाटतंय, मरगळल्यासारखं वाटतंय, माझी चिडचिड होतीये, मला कुठल्याही कामात उत्साह वाटत नाही आहे, ही सगळी ह्या वेगवेगळ्या डिफिशियन्सीची लक्षणं आहेत. तुम्ही जेव्हा पटकन असं वाटतंय की नाही आता 15 दिवस मला फारच त्रास व्हायला लागला आणि मी जाऊन भेटते, बोलते, आणि जेव्हा तुम्ही पटकन तुमच्या फॅमिली फिजिशियनकडे जाता, ह्या सिम्पल रेग्युलर टेस्ट केल्या जातात आणि टेस्ट केल्यानंतर त्याच्या रिझल्टप्रमाणे तुम्हाला जे काही सप्लिमेंट असतील, जे काही अन्नामध्ये बदल असतील ते सांगितले जातात आणि हा प्रॉब्लेम असा पटकन सॉल्व्ह होतो. याच्याऐवजी तुम्ही जर हे अंगावर काढत गेला, एकमेकींना विचारून तू काय केलंस, मी काय केलंस, हे जर करत बसला तर ह्या डिफिशियन्सीज खूप जास्त वाढत जातात आणि मग जे हे सिम्पटम असतात याची जी इंटेन्सिटी असते ती खूप जास्त प्रमाणात वाढत जाते. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आहे, दर 6 महिन्यांनी तुमच्या फॅमिली फिजिशियनच्या सल्ल्यानं हे जे बेसिक ब्लड वर्क आहे की ज्याच्यामध्ये CBC आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम, B12, व्हिटॅमिन D3 आणि लिव्हर फंक्शन टेस्ट आणि लिपिड प्रोफाईल की ज्याच्यामध्ये हार्ट हेल्थबद्दल साधारण आपल्याला कल्पना येते. दुसरी याच्यामध्ये गोष्ट आहे की स्त्रियांचे जे स्पेसिफिकली अनेक फेजेस जे असतात स्त्रियांच्या आयुष्यामधल्या, ज्याला आपण वुमनहूड म्हणतो, की जसे पहिले पिरियड्स येतात तेव्हा स्त्रियांमध्ये खूप चेंजेस होतात, जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा स्त्रियांमध्ये आमूलाग्र बदल होतो, आणि जेव्हा मेनोपॉज होतो तेव्हाही स्त्रियांच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. आता जेव्हा हे खूप मोठी स्थित्यंतरं होत असतात, खूप मोठे बदल होत असतात, तेव्हा जर स्त्रीचं न्यूट्रिशनल लेवल जर खूप चांगली असेल तर ह्या सगळ्या फेजेस अगदी स्मूथली पास केल्या जातात. आणि जर खूप न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असेल तर मग खूप कमी ब्लिडिंग होणं, खूप जास्त ब्लिडिंग होणं, खूप जास्त मानसिक त्रास होणं, खूप जास्त शारीरिक त्रास होणं, या सगळ्या गोष्टी त्या स्त्रीच्या मागं
अगदी विनाकारण लागतात छोटीशी गोष्ट न केल्यामुळे. त्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुमचे जे न्यूट्रिशन आहे ते उत्तम पद्धतीनं आहे का, तुमचे सगळे जे शरीराला लागणारे जे महत्त्वाचे पिलर्स आहेत ते सगळे तुम्ही स्ट्रेंथन केलेले आहेत का, हे सगळ्यात पहिला चेक करा. भारतीय स्त्रियांमध्ये आता दुसरी अतिशय खूप स्ट्रायकिंगली दिसायला लागणारी गोष्ट आहे ती म्हणजे ओबेसिटी. आता या ओबेसिटीसाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. सगळ्यात पहिली आणि सोपी गोष्ट आहे की इरेग्युलर डाएट आणि लॅक ऑफ एक्सरसाइज, या दोन्ही गोष्टी ठळकपणे कारणीभूत आहेत. दुसऱ्या गोष्टी आहेत की तुम्हाला काही थायरॉइड इश्यू आहे किंवा दुसरे काही इंटरनल इश्यू आहेत की ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून फक्त काहीतरी वेट लॉससाठी क्रॅश डाएट करणं किंवा कोणाला तरी विचारून काहीतरी डाएट घेणं किंवा मग अन्न सोडणं किंवा मग काही ॲडव्हर्टाईज बघून काहीतरी औषधं घेऊन आजार कमी करण्याचा, ओबेसिटी कमी करण्याचा प्रयत्न करणं, असं सगळं आपण करतो. फक्त डॉक्टरांकडे जात नाही आणि जे तुम्हाला योग्य सल्ला देणार आहेत, योग्य गाईड करणार आहेत त्यांच्याकडे जायचं टाळून आपण सगळ्या गोष्टी करतो आणि मग ही ओबेसिटी हळूहळू डायबिटीज, हायपरटेन्शन अशा अनेक रोगांना आमंत्रित करायला लागते. आणि मग जेव्हा इरिव्हर्सिबल चेंज होतो आपल्या शरीरामध्ये तेव्हा अनफॉर्च्युनेटली आपण डॉक्टरांकडे जातो आणि मग आपल्याला वाटतं की आपण आधी जायला पाहिजे होतं. पण आपल्याला अजूनही आपला समाज, स्पेशली स्त्रिया, पटकन मला काहीतरी होतं आहे म्हणून मी डॉक्टरांकडे जाते, त्यांच्याशी बोलते, याच्याबद्दल काही करता येईल मला, अजून पटकन कसा बरा करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करते, ही भूमिका अजून तितपत दिसत नाही आहे आणि स्त्रियांच्या बाबतीत हे फार चुकीचं आहे. दुसऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांकडून खूप टाळल्या जातात त्या म्हणजे जे आपले प्रायव्हेट ऑर्गन्स आहेत, ज्याच्यामध्ये इन्फेक्शन होणं, वाईट डिस्चार्ज होणं, मेन्स्ट्रुअल ट्रबल किंवा मॅस्टायटिस म्हणजे ब्रेस्ट टेंडरनेस आहे, त्याच्यामध्ये दुखणं आहे, सूज आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या स्त्रियांकडून अजूनही पटकन डॉक्टरांना सांगितल्या जात नाहीत. घरगुती उपाय केले जातात, टी व्हीवरचे ऐकून उपाय केले जातात आणि मग हे जे सगळे वजायनायटिस आहे किंवा सिव्हिअर मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्स आहेत, खूप पोटात दुखणं आहे, खूप जास्त ब्लिडिंग होणं, खूप कमी ब्लिडिंग होणं, ह्या ज्या काही इरेग्युलॅरिटीज आहेत ह्या सगळ्या ट्रीटेबल आहेत. किंवा जेव्हा तुम्ही 2 महिने झाले मला त्रास होतो, 2 पिरियड्स तुम्ही ऑब्झर्व केले किंवा वजायनायटिस आहे किंवा वजायनल डिस्चार्ज आहे, व्हाईट डिस्चार्ज जो आपल्याकडं खूप जास्त स्त्रियांकडून अगदी 2-2, 3-3 वर्ष स्त्रिया अंगावर काढतात कारण काहीही माहीत नाही. फक्त डॉक्टरांकडे जाणं टाळतात कारण भीती असते मनात की ह्याच्यातून काही मोठं निघालं तर. आता खरं सांगू का, तुम्ही खरं तर स्वतः ह्या छोट्या गोष्टीला मोठं बनवताय. खरं तर या सगळ्या गोष्टी अतिशय इझिली ट्रीटेबल आहेत, पटकन डायग्नोस होतात, त्याच्यावर अतिशय उत्तम औषधं आहेत आणि अक्षरशः महिन्याभरात तुम्ही त्या त्रासामधून पूर्णपणे बाहेर पडता. पण तुमच्या मनाचे खेळ आहेत हे की काही निघालं तर, काही सांगितलं तर असं म्हणून तुम्ही हे जे साधे आजार जे वरच्यावर असतात तुम्ही त्यांना क्रॉनिक आजार बनवता, तुम्ही त्यांना दुर्धर आजार बनवता आणि ते इन्फेक्शन्स आहेत किंवा ते जे इन्फ्लमेशन आहे, सूज आहे, ती हळूहळू बाहेरच्या ऑर्गनमधून आतमधल्या ऑर्गनमध्ये जायला लागते आणि मग त्या आजाराचं स्वरूप खरोखर बदलतं. तर हे जे मी सगळे आजार सांगितले, हे सगळे आजार तुम्हाला जेव्हा वाटेल की आता मला काहीतरी अनकम्फर्टेबल वाटतंय, मला त्रास होतोय, माझे डिस्चार्जेस काहीतरी वेगळे वाटत आहेत, त्याचा स्मेल काहीतरी वेगळा आहे, त्याचा कलर काहीतरी वेगळा आहे, तेव्हा तुम्ही पटकन जाऊन तुमच्या फिजिशियनना भेटा आणि पटकन त्या त्रासातून बाहेर या. तुमच्या शरीरामध्ये तो त्रास मुरवत ठेवू नका की ज्यामुळे तो अजून आतल्या ऑर्गनमध्ये जाऊन अजून मोठं आणि अतिशय इनक्युरेबल किंवा त्रासदायक स्वरूप धारण करेल. पुढची अजून एक महत्त्वाची गोष्ट भारतीय स्त्रियांमध्ये तर ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सरमुळं ऑलमोस्ट 500,000 स्त्रिया ह्या सफर करत आहेत आणि अनेक ह्या पुढचे जी फेजेस आहेत एंड स्टेजपर्यंत जात आहेत. आता ब्रेस्ट कॅन्सर हा जनरली पटकन डायग्नोस करता येतो. त्या पटकन स्त्रीला समजू शकतं की ब्रेस्टमध्ये गाठ आहे, ब्रेस्टमध्ये लंप आहे किंवा मला काहीतरी अनयुज्युअल फील होते. आता मी अनेक स्त्रियांना सांगत असते हल्ली कुठल्याही गोष्टीचं काही एज राहिलेलं नाही आहे, त्यामुळं
ऑलमोस्ट आफ्टर 20 तुम्ही रोज जेव्हा आपण आंघोळ करत असतो किंवा रोज तुम्हाला केव्हा 1-2 मिनटं वेळ मिळेल तेव्हा सेल्फ चेकिंग जे आहे, जे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहेत किंवा तुमचे जे गायनेकोलॉजिस्ट असतील, तुमची फॅमिली फिजिशियन असेल, तिच्याकडे जाऊन तुम्ही शिकून घ्या की ब्रेस्ट चेकिंग, सेल्फ चेकिंग कसं करायचं. आणि हे जेव्हा तुम्ही डेली बेसिसवर करायला लागता तेव्हा कधी जर चुकून असं काही डेव्हलप झालं तर स्टेज 0ला किंवा स्टेज 1ला आपल्याला ह्या गोष्टी पटकन कळतात आणि ह्या स्टेजला ट्रीटमेंट इतकी सोपी आहे आणि हा डिसीज पूर्णपणे बरा होणार आहे. पण हेच जर अनेक स्त्रियांना मी बघितलेलं आहे, गाठ आली, लंप आला किंवा काही वेगळं जाणवलं तर त्या घाबरून घरामध्ये बसतात की कॅन्सर असेल तर काय. आता याच्यामध्ये तुम्हाला मी कायम सांगते 2 ऑप्शन आहेत, एकतर कॅन्सर असणार आहे किंवा कॅन्सर नसणार आहे. कॅन्सर असेल आणि तुम्ही तो जर न सांगता घाबरून किंवा मला काहीतरी होईल किंवा स्वतःच्याच मानसिक काही कल्पनांमधून तुम्ही घरात बसला तर तो स्प्रेड होणार, तो तुम्हाला शारीरिक, मानसिक, आर्थिक या सर्व बाजूने त्रास देणार. दुसरी शक्यता, हा कॅन्सर नाही आहे, काही फायब्रॉइड्स आहे, फायब्रोसिस आहे, जे तुम्हाला डॉक्टर चेक केल्यानंतर, मॅमोग्राफी केल्यानंतर सांगतील. तो सुद्धा लंप पटकन काढून टाकता येतो, तो मेडिसिननी सुद्धा कधी कधी डिझॉल्व्ह होतो आणि आपण त्या प्रॉब्लेमला स्टेज 0ला ॲड्रेस केल्यामुळं आपण त्या त्रासामधून पटकन बाहेर पडतो. त्यामुळं कोणतीही गोष्ट कृपया अंगावर काढू नका. अजून एक महत्त्वाची गोष्ट स्त्रियांमध्ये म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. आता याच्यामध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन अनेक स्त्रिया अंगावर काढतात. का? काही कारण माहिती नाही. आता अनेक वेळा स्त्रियांच्या बाबतीत आपल्याकडं अजूनही वॉशरूम्स क्लीन नसणं किंवा त्या पद्धतीच्या सोयी नसणं, या सगळ्या गोष्टी आपल्याकडं अजूनही आहेत. तरीसुद्धा मी स्त्रियांना सांगते की कशाही पद्धतीचं वॉशरूम असू दे, काही असू दे, जो आवेग असतो तो तुम्ही आवरू नका, तो तुम्ही होल्ड करून ठेवू नका. कारण का बाथरूम घाण आहे आणि मी कुठं जाऊ आणि मी कसं जाणं शक्य आहे. आपल्याकडं हॉटेल्समध्ये जाणं वॉशरूमला अलाउड आहे, तुम्हाला कोणीही विचारणार नाही. किंवा अनेक ठिकाणी पेट्रोल पंप्सला सुद्धा अतिशय स्वच्छ वॉशरूम असतात. तर वॉशरूमला न जाणं, लघवी तटवून ठेवणं आणि किंवा लघवी येईल म्हणून पाणीच न पिणं, ह्या गोष्टी अनेक स्त्रिया करतात आणि सिव्हिअर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असतं आणि त्या बरेच दिवस अंगावर काढतात. आणि अनेक स्त्रिया मी अशा बघितलेल्या आहेत की त्यांची हे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किडनीपर्यंत गेलेले आहेत आणि महिनाभर या स्त्रिया ॲडमिट होत्या. नियर डेथ सिच्युएशनपर्यंत त्यांनी अगदी साधी सोपी युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जे 3 ते 4 दिवसात ट्रीट होतं, कम्प्लिटली क्युअर होतं, तर त्यांनी फक्त सांगायचं कसं, कुठं स्वतःला फार महत्त्व देणं काही नाही आहे, माझं शरीर म्हणजे काही फारसं महत्त्वाचं नाही आहे, ह्या सगळ्या एक विचित्र कल्पना मनात असल्यामुळं न दाखवून त्यांनी स्वतःला आणि स्वतःबरोबर आपल्या घराला सुद्धा या इतक्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये विनाकारण ढकललं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मग ब्लड वर्क असू दे, मेन्स्ट्रुअल ट्रबल असू देत, व्हाईट डिस्चार्ज असू देत, ब्रेस्ट टेंडरनेस असू दे, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असू दे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप सिरियसली की मी एक इंडिव्हिज्युअल आहे आणि मी हेल्दीच असलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडं खूप सिरियसली लक्ष द्या. या सगळ्या गोष्टी इमिडिएट ॲड्रेस करा. आज वाटतंय मला अनइझी, मला काहीतरी बर्निंग होतंय, मला ताप आलाय, मी जाते, मी औषध घेते, 4 दिवसात बरी होते. महिनोन्महिने अंगावर काढून तुम्ही सोशिकतेचा जो काही आदर्श चुकीचा जो समाजासमोर किंवा घरासमोर ठेवताय तो तुमच्या स्वतःसाठीही चुकीचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला ज्या मुली तुमच्याकडे बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा चुकीचं आहे. सोसणं हे अतिशय मूर्खपणाचं आहे, कारण सोसण्याची काहीही गरजच नाही आहे. तुम्ही या, चेक करा, डायग्नोज करा, ट्रीट करा आणि छान हेल्दी राहा. हे सगळं झालं फिजिकल फिटनेसच्या बाबतीत. सायकोलॉजी, स्त्रियांची सायकोलॉजी ह्याच्या बाबतीत मी स्पेशल व्हिडिओ करणार आहे, पण तीही आपल्या फिजिकल हेल्थ इतकीच महत्त्वाची आहे आणि त्याच्यावर सुद्धा जर मेहनत घेतली तर आपण तीही अतिशय उत्तम पद्धतीनं अचीव करू शकतो. त्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या हा व्हिडिओ ऐकत आहेत
त्यातलं तुम्हाला ह्याच्यातला कोणताही त्रास असेल किंवा हा सोडून अजून कोणताही त्रास असेल तर तुमच्या फॅमिली फिजिशियनना भेटा, पटकन बऱ्या व्हा. इंटरनल ब्युटी तुमची पहिल्यांदा छान ठेवा आणि जेव्हा तुम्ही इंटरनली फिट असता तर तो ग्लो असतो, तो कॉन्फिडन्स असतो किंवा तो एक आपल्याला जे आपण छान वाटते, नाही मला आज छान वाटते, मला आज फ्रेश वाटते, तो जो एकूणच फील असतो तो तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या एकूणच बॉडी लँग्वेजमधून रिफ्लेक्ट होतो आणि तुम्ही काहीही एक्सटर्नल ब्युटीसाठी प्रयत्न करायच्या आधीच खूप सुंदर दिसायला लागतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करा, खूप सोप्या आहेत आणि आता सहज अवेलेबलसुद्धा आहेत. तर इंटरनल ब्युटी आपली छान ठेवा. उद्या आपण बोलू एक्सटर्नल ब्युटीसाठी आपल्याला काय काय करता येईल. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.